नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हातारपणातही आनंदाने जगण्याचं रहस्य. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, वयाची 60, 70 म्हातारपण आणि काहींना तर 80 म्हातारपणात त्रास होत असतो. पण त्रास तर होणारच ना, नाही का? मधुमेह आहे, रक्तदाब आहे, संधिवात आहे, असे चिवट आजार शरीराला जडतातच. दात, कान, डोळे आपली शक्ती संपुष्टात आणतात, नाही का? तर गुडघे मात्र निकामी होतात. कितीतरी असाध्य ऑपरेशन केली तरी मात्र शरीर आपलं कमकुवतच असतं. श्रीमंत लोक त्यांचा पैसा संपवतात, पण आयुष्याची रेषा मात्र मोठी करू शकत नाही. हे अगदी वास्तव आहे मित्रांनो, नाही का? म्हातारपणात दुसऱ्यावर अवलंबून राहावेच लागते. म्हातारपण कष्टदायक आहे आणि जोडीदार जर नसेल तर मात्र परवड होईलच, नाही का? मुले पैसा देतील पण त्रास काढणार नाहीत आणि मग काठी हाच आपल्यासाठी एकमेव आधार उरतो मित्रांनो, नाही का? पण जरा थांबा मित्रांनो, म्हातारपणात हेल्दी राहायचं असेल आणि स्वच्छंदी आनंदी जीवन जगायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की वय वाढणं म्हणजे आयुष्याचा वेग कमी होणं किंवा थकल्यासारखं होणं? तुम्हाला असं वाटतं? पण हे गरजेचं नाही. सकाळी होणारा गोंधळ, सांधेदुखी आणि मग मुठभर गोळ्या, ज्यांना लोक म्हातारपणाचा एक भाग समजतात, नाही का? आता काय, आपलं राहिलेलं आयुष्य हे आपण आता औषधीवरच जगायचं असतं. तर तुम्हाला वाटतं का ते खरंच तसंच असतं का? आज मी तुम्हाला असंच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहे मित्रांनो, ज्यांनी वयाला फक्त एक नंबर ठेवले आहे. वयाचा फक्त नंबर. त्यांच्या आयुष्यात वयाचा कुठलाही परिणाम झालेला नाही. त्यांचा आपण थोडक्यात परिचय बघू का? तर त्यांचं नाव आहे रमेश भाऊ. आणि रमेश भाऊचं वय आज 92 वर्ष आहे, पण ते अजूनही एकटेच राहतात. त्यांना रक्तदाब, मधुमेह, BP, शुगर यासाठी कुठलीही गोळी घ्यावी लागत नाही. आणि त्यांच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची तब्येत त्यांच्या वयापेक्षा, बघा मी काय सांगत आहे, त्यांच्या वयापेक्षा 30 वर्षांनी ते लहान आहे. आज त्यांचं वय जे आहे ना, त्या वयापेक्षा डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचं शरीर 30 वर्षांनी लहान आहे. आणि जेव्हा ते डॉक्टरांकडे गेले ना आणि डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट्स बघितले, तेव्हा डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले. आणि डॉक्टरांनी रमेश भाऊंना विचारलं, भाऊ तुमचं गुपित काय आहे? खरं तर काही गुपित नाही. ते फक्त 5 सोप्या सवयी आहेत, ज्या ते रोज सकाळी करतात. यात कुठलाही जास्त खर्च नाही, कोणतेही खास उत्पादन नाही, फक्त काही छोटे पण विचारपूर्वक केलेल्या गोष्टी, ज्या त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सवय कोणीही करू शकतो मित्रांनो. या सवयींनी रमेश भाऊ मानसिकदृष्ट्या स्पष्ट, शारीरिकदृष्ट्या तग धरलेले आणि अगदी चपळ झाले आहेत. आणि या सवयीमुळे उत्साहाने जगायला मदत होते. आजकाल बरेच लोक घरात बसून आराम करतात, नाही का? आणि आपलं शरीर अगदी कमकुवत होत चालल्याचं मान्य देखील करतात. परंतु मित्रांनो, काही सवयी जर आपण नियमितपणे पाळल्या ना, तर आपण आनंदाने जगू शकतो. आयुष्याचा आनंद आपण शेवटपर्यंत घेऊ शकतो मित्रांनो, आणि तेही कोणावरही विसंबून न राहता. आणि तुम्हाला माहित आहे का, यातील एक सवय तर 5 मिनिटापेक्षा कमी वेळ घेते आणि तरीही
तरी बहुतेक वयाने वृद्ध असणारे लोक त्याकडे लक्ष देत नाही आणि हीच छोटीशी चूक त्यांच्या स्मरणशक्तीला हळूहळू कमी करते आणि त्यांची ऊर्जा संपते. अनेक लोक मोठ्या आजारामुळे नाही तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे खचून जातात. आणि म्हणूनच ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे, कारण तुम्हाला सुद्धा त्याचा लाभ व्हायला पाहिजे. तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो, तुमच्या दिवसाचे पहिले काही तास तुम्हाला ऊर्जा देऊ शकतात किंवा हळूहळू थकवूही शकतात. आणि म्हणून तुम्ही माझ्यासोबत जोडलेले राहा, कारण मी तुम्हाला रमेश भाऊच्या त्या 5 सवयीबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. आणि सुरुवात करूया का त्या सवयीबद्दल, ज्या सवयीबद्दल सहसा कोणीही बोलत नाही आणि डॉक्टरसुद्धा, आपण डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टरसुद्धा आपल्याला त्याबद्दल नीटसं बोलत नाही. डॉक्टर फक्त काय सांगतात आपल्याला की गोळ्या व्यवस्थित घेणे, गोळ्या घेतल्यानंतर आराम करणे, गोळ्याची टायमिंग नाही का, आणि नंतर चेकअपसाठी कधी यायचं. पण डॉक्टरशिवाय आपण आपलंच जर डॉक्टर झालं तर किती चांगलं होईल ना. चला बघूया. पण त्याआधी मित्रांनो, मला तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करायची आहे. जर तुम्हालाही आयुष्यभर मजबूत, स्वतंत्र आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या एखाद्या मित्राला किंवा जवळच्या कोणाला त्याला गरज असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. आणि हो, त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आपला एक परिवार झालेला आहे मित्रांनो. आणि म्हणून मला जाणून घेण्यास खूप आनंद होईल की आपल्या परिवारातील लोक माझ्यासोबत कुठून कुठून जोडलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चला तर मग आता आपण सुरुवात करूया त्या पहिल्या सवयीबद्दल, जी रमेश भाऊ रोज सकाळी करतात. आणि ती सवय म्हणजे दिवसाची अमृत सुरुवात पाणी आणि सैंधव मिठाने सुरू करणे. ही सवय अगदी सोपी आहे, यात काही जादू नाही, कुठला खर्च नाही. पण रमेश भाऊ म्हणतात की ही त्यांच्यासाठी आयुष्यातील सगळ्यात ताकदवान सवय आहे. तुम्ही सकाळी उठल्यानंतर, जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर दात घासण्यापूर्वी, खिडकीचे पडदे उघडण्यापूर्वी किंवा मोबाईलला हात लावण्यापूर्वी ते काय करतात, अंथरुणातून उठून बसतात आणि एक ग्लास पाणी पितात. अगदी साधं नॉर्मल तापमानाचं, ज्यात फक्त चिमूटभर सैंधवी मीठ, ज्याला आपण हिमालयन पिंक सॉल्ट किंवा खडे मीठ सुद्धा घातलं तरी चालतं. बस एवढंच. कोणते ग्रीन ज्यूस नाही, सप्लिमेंट नाही, फक्त पाणी आणि त्यात थोडं मीठ. ते रात्रीच आपल्या पलंगाशेजारी एका तांब्याच्या गडव्यात पाणी आणि एका छोट्या डब्यात मीठ ठेवून झोपतात. आणि त्यामुळे त्यांना यासाठी अंथरुणातून बाहेर पडायची सुद्धा गरज नसते. तुम्ही विचार करत असाल फक्त पाण्यात काय खास आहे, पण इथेच तर खरी गोष्ट आहे मित्रांनो. जेव्हा आपण झोपतो ना, तेव्हा आपलं शरीर शांतपणे काम करत असतं आणि या प्रक्रियेत ते पाणी गमावत असतं. प्रत्येक रात्री श्वासोश्वासातून आणि घामावाटे आपल्या शरीरातून जवळपास 1 लिटर पाणी गळून जातं. याचा अर्थ असा की जेव्हा आपण सकाळी उठतो ना, तेव्हा आपलं शरीर आधीच पाण्याशिवाय म्हणजेच डिहायड्रेट झालेलं असतं. आणि आपल्या वयात डिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान लागणे एवढंच नाही मित्रांनो, तर त्याचा परिणाम तुमच्या सांध्यावर, तुमच्या स्मरणशक्तीवर, त्याचबरोबर शरीराच्या संतुलनावर आणि पचनावरही होतो. तरीही सकाळी उठल्यावर बहुतेक लोक काय करतात, चहा किंवा कॉफी घेतात. पण तुम्हाला माहीत आहे, चहा किंवा कॉफी तुमच्या शरीरातील पाणी आणखी कमी करतं.
म्हणजेच तुम्ही दिवसाची सुरुवातच मुळात रिकाम्या टाकीपासून करता, नाही का? आणि यावर रमेश भाऊ असं सांगतात की त्यांनी हा साधा बदल केला, म्हणजे बाकी काहीही करण्याआधी फक्त पाणी प्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना लगेच फरक जाणवू लागला. त्यांच्या गुडघ्यातील ताठपणा कमी झाला. सकाळचा मानसिक थकवा जो वयाचा एक भाग म्हणून समजतो ना आपण, तो दूर झाला. त्याचबरोबर पचनक्रियाही अधिक सुरळीत झाली आणि असं वाटू लागलं जणू संपूर्ण शरीर त्यांच्या मनापासून त्यांना धन्यवाद देत होतं. आणि हा फक्त त्यांचा अनुभव नाही आहे मित्रांनो, याला विज्ञानाचाही आधार आहे. अभ्यासानुसार असं दिसून आलं आहे की 65 वर्षापेक्षा वयस्क व्यक्तीमध्ये सौम्य डिहायड्रेशनमुळे मेंदूची कार्यक्षमता सुमारे 30% कमी होऊ शकते. आणि या सवयीला अजून ताकद वाढवते ते म्हणजे थोडंसं सेंधवे मीठ टाकून आपण जेव्हा पाणी पितो ना, तेव्हा अजून ते ताकदवान पेय होतं. इथे मी पुन्हा सांगते की साधं पॅकेटचं मीठ नाही, जे तुम्ही पांढरं मीठ खाताना पांढरं मीठ नाही, तसंही आपण वरून पांढरं मीठ जेवताना घेणं हे आपल्या आरोग्यासाठी ठीक नाही. त्यामुळे जे सेंद्रिय मीठ आहे ना, ते मीठ वापरणं खूप आपल्या तब्येतीसाठी फायदेशीर आहे. आणि खरं जे नैसर्गिक मीठ आहे ना, त्या मिठात मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखी सूक्ष्म खनिजे असतात, जे आपल्या शरीरातील पेशींना पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करतात. नाहीतर पाणी फक्त शरीरातून बाहेर जातं. आणि ही सवय लागल्यास तुम्हाला हे सवय लागण्यासाठी किंवा ह्या सवयीचा सराव करण्यासाठी 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. आणि तुम्हाला माहीत आहे, रमेश भाऊ याला आयुष्य बदलणारे पहिले 60 सेकंद असं म्हणतात, कारण ते तुमच्या शरीराला हळूवार जाग करतात, सांध्यांना आधार देतं, डोकं शांत करतं आणि त्याचबरोबर पचन संस्थेला सुद्धा गती देतं. आता तुमच्यासाठी एक सोपी कृती आहे बघा. आज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यात हे मीठ मिसळून तुम्ही घ्या. त्यात थोडंसं सेंधव मीठ टाका आणि पलंगाच्या अगदी जवळ ठेवा. आणि उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ते प्या. हा छोटासा बदल तुम्हाला स्वातंत्र्य आणि उत्साही ठेवण्यास नक्कीच मदत करेल. आणि दुसरी सवय म्हणजे त्यांनी जी दुसरी सवय त्यांची सांगितली, ती सवय म्हणजे प्रकाशाशी मैत्री करणे. पहिला ग्लास पाणी प्याल्यानंतर ते अशी गोष्ट करतात जी त्यांना तरुण वाटायला लागतं, चांगली झोप लागतं आणि मन प्रसन्न ठेवायला मदत करतं. ते फक्त घराबाहेर निघतात आणि घराचा दरवाजा उघडतात आणि सकाळच्या प्रकाशात थोडा वेळ उभे राहतात. ऊन असो, ढगाळ वातावरण असो किंवा थोडी थंडी असो, ते फिरायला जात नाहीत, पण दारातला पेपर सुद्धा ते उचलत नाही. ते फक्त शांतपणे उभे राहतात किंवा अंगणातल्या आराम खुर्चीत ते बसतात आणि तो प्रकाश आपल्या चेहऱ्यावर आणि डोळ्यावर येऊ देतात. साधारण 10 ते 15 मिनिट हे खूप शांत आणि सुखद असतं. आणि आता तर श्वासा इतकंच ते गरजेचं झालं आहे मित्रांनो. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की बाहेर उभं राहण्याचा आणि म्हातारपणाचा काय संबंध आहे बाई? पण याचा थेट संबंध आपल्या शरीरातील सर्केडियन रिदम म्हणजेच जैविक घड्याळाशी आहे. आणि हे घड्याळ आपली झोप, ऊर्जा, स्मरणशक्ती, पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करते. आणि या घड्याळाला रोज सकाळी रिसेट करावं लागतं. आणि हे काम चहा किंवा नाश्ता नाही, तर प्रकाश करतो. जेव्हा तुम्ही सकाळचा प्रकाश सनग्लास न लावता आणि खिडकीतून थेट डोळ्यावर येऊ देताना, तेव्हा तुमच्या मेंदूला कळतं की जागं व्हा, दिवस सुरू झाला आहे. आणि हा प्रकाश तुमच्या शरीरातील नैसर्गिक लय पुन्हा सेट करते मित्रांनो. आणि त्यामुळे सकाळी ऊर्जा देणारे हार्मोन्स आणि रात्री झोप आणणारे हार्मोन्स योग्य वेळेस तयार होतात. ज्यांना सकाळचा प्रकाश मिळत नाही ना, त्यांना झोपेच्या समस्या खूप जाणवतात.
उदासीनपणा येतो, पचनाच्या तक्रारी त्यांना जास्त जाणवतात. आणि एका अभ्यासानुसार असं लक्षात आलेलं आहे, ज्या लोकांना सकाळचा प्रकाश मिळत नाही किंवा जे लोक सकाळचा प्रकाश घेत नाही, त्या व्यक्तींना नैराश्य वाढू शकतं. त्यांना नैराश्य येऊ शकतं. आणि हा धोका त्यांना 70% वाढतो नैराश्यानं. तरीही लोकांना याची माहिती नाही. रमेश भाऊ सांगतात, की जेव्हा त्यांची रोज सकाळी घराबाहेर उभं राहायला सुरुवात केली ना त्यांनी, तेव्हा त्यांना खूप फरक जाणवला. त्यांची झोप सुधारली, ते जास्त ताजेतवाने उठू लागले आणि दिवसभर त्यांना शांत वाटू लागलं आणि त्यांची ऊर्जा दिवसभर काम करण्यासाठी टिकू लागली. आणि तुम्हाला माहीत आहे, यासाठी काही खर्च आहे का? नाही, अजिबात काहीही खर्च नाही. फक्त फक्त तुम्ही आणि सकाळचा थोडासा प्रकाश. आता तुमच्यासाठी एक छोटीशी कृती आहे मित्रांनो, बघा. उद्या सकाळी अगदी 5 मिनिटासाठी का होईना घराबाहेर पडा. बाल्कनीत किंवा अंगणात उभे राहा. तो नैसर्गिक प्रकाश अनुभवून बघा. तुमचं शरीर कसं लयबद्धपणे दिवसाची सुरुवात करतं ते समजून घ्या. आणि काय हरकत आहे थोडा वेळ आपण प्रकाश घेतला तर, नाही का? तुमच्यात काहीतरी बदल झाला आहे. तुम्हाला असं जाणवेल की आता आपल्या तब्येतीत काहीतरी फरक दिसत आहे, काहीतरी सुधारणा होत आहे किंवा काहीतरी चांगलं आपल्यासोबत घडत आहे. तर आता बघूया मित्रांनो आपण तिसरी सवय. आणि तिसरी सवय म्हणजे 4 मिनिटाची मेंदूला चालना. 4 मिनिटाचे ब्रेन बूस्ट. शरीर निरोगी असलं तरी जर मन तितकंच मजबूत नसेल तर, जर समजा शरीर निरोगी आहे परंतु मन निरोगी नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून शरीर जेवढं निरोगी असायला पाहिजे त्याच प्रमाणात मन सुद्धा तुमचं निरोगी असायला पाहिजे, नाही का? आणि याच विचारातून रमेश भाऊनी आपली तिसरी सवय तयार केली आहे, ज्याला ती 4 मिनिटाची मेंदूला चालना म्हणतात, नाही का? आणि त्यात ते कुठलंही व्यायाम नाही, ध्यानधारणा करत नाही, पण ते म्हणतात की याने मेंदूसाठी दोन्ही गोष्टी साधल्या जातात. रोज सकाळी नक्की आपल्या मेंदूला 4 मिनिट केंद्रितपणे आणि हेतुपुरस्सर चालना देतात. फक्त 4 मिनिट. त्यांच्या मते ही 4 मिनिट त्यांच्या डोक्यात एक नवीन ठिणगी पेटवतात, विचार स्पष्ट ठेवतात, स्मरणशक्ती ताजी ठेवतात आणि मन शांत ठेवतात. आणि ते हे बऱ्याच वर्षापासून असं करत आहेत. आणि त्यांना खात्री आहे की त्यांची मानसिक स्पष्टता 92 वर्षाच्या वयातही टिकून राहण्यामागे हेच कारण आहे. ते कसं करतात ते पाहूया. आधी एक साधं मानसिक आव्हान घेतात. डोक्यातच एक सोपं गणित सोडतात. कॅल्क्युलेटर किंवा कागद पेन न वापरताच काही अंकाची बेरीज किंवा वजाबाकी करतात. आणि हे फार अवघड नसतं, पण मेंदूच्या नसांना कामाला लावण्यासाठी जसं एखाद्याला वॉकमध्ये जाण्यापूर्वी हलका वॉर्म आपण करतो ना, त्याचप्रमाणे तसंच काहीसं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्ट आठवण. त्यानंतर त्यांना एखादी जुनी पण विसरता न येणारी आठवण डोळ्यासमोर येते. कदाचित लहानपणाची दिवाळी असावी किंवा मित्रांसोबत पंढरपूरच्या वारीला पहिल्यांदा गेलेला तो क्षण असावा. ते त्या आठवणीतील दृश्य, वास आणि भावना पुन्हा पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करतात. आणि ते म्हणतात, हे माझ्या डोक्यातल्या आठवणीचा अल्बमला धूळ झटकून स्वच्छ करण्यासारखं आहे. आणि हे फक्त स्मरणशक्ती नाही, ही माझी ओळख आहे. तिसरं म्हणजे ते स्वतःला रोज 4 नवीन शब्द शिकण्याचं आव्हान देतात. बघा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बरं. आणि त्यासाठी त्यांनी एक छोटी वही ठेवली आहे, ज्यात पुस्तक, पेपर किंवा टीव्हीवर सापडलेला कुठलाही नवीन शब्द ते लिहितात किंवा न ऐकलेला मराठी शब्द ते रोज सकाळी लिहून ठेवतात. आणि त्यातलेच 4 शब्द ते मोठ्याने वाचतात आणि रोजच्या बोलण्यात ते कसे वापरता येतील याचा ते विचार करत राहतात. म्हणजेच काय, तर आपण आपल्या मेंदूला कामाला लावणे. आणि आपल्याला तर माहीतच आहे, ज्या गोष्टीला आपण कामाला लावतो त्या गोष्टीचा अजून जास्त प्रगती होते,
त्या गोष्टी अजून स्पष्ट होतात, नाही का? आणि म्हणूनच मेंदूला कामाला लावणे हे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे स्मरणशक्ती तुमची वाढण्यात किंवा स्मरणशक्ती वय झालं तरी स्मरणशक्ती कमी न होणे ह्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बघा, प्रयत्न करा. आणि चौथ्या दिवशी मानसिक तयारी म्हणून ते काही सेकंद डोळे मिटतात, एक दीर्घ श्वास घेतात आणि पुढच्या दिवसाची कल्पना करतात. काय करायचं आहे, कोणाशी बोलायचं आहे आणि कसं वाटायला हवं याचं मनात चित्र काढतात. ह्या गोष्टीची ते मनात कल्पना करतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात गोंधळाने त्याला वाटत नाही, गोंधळल्यासारखं त्यांना वाटत नाही. दिवसाच्या सुरुवातीत सगळे गोष्टी त्यांच्या स्पष्ट असतात आणि दिवसाची सुरुवात त्यांची ठरवलेल्या उद्देशाने होते, ज्याला विजन असंही म्हणता येतं, नाही का? अभ्यासामध्ये संशोधकांना असं आढळलं आहे की अशा सकाळच्या मानसिक तयारीमुळे न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजेच काय तर नवीन गोष्टी, मेंदू नवीन गोष्टी शिकण्याची आणि जुळवून घेण्याची ताकद सुमारे 37% वाढू शकतो. आणि यासाठी रमेश भाऊ म्हणतात की तुमचा मेंदू एका बागेसारखा आहे. जर तुम्ही त्याला रोज सकाळी पाणी दिलं आणि काळजी घेतली तर तो दिवसभर फुलत राहील. पण जर दुर्लक्ष केलं तर त्यात विसरभोळेपणा आणि मानसिक थकवा मात्र वाढत जातो. आणि ही 4 मिनिटाची मेंदूला चालना त्याची ताकद बनली. जर उद्या सकाळी दिवसाच्या धावपळीच्या आधी स्वतःला 4 शांत मिनिट दिले आणि त्यातील कुठली एक गोष्ट करून बघा. बघा मित्रांनो, करून बघा. तुम्ही एखादी आनंदी आठवण आठवा किंवा एखादा नवीन शब्द शिका. सुरुवात छोटी करा, पण नक्की करा. आता बघूया चौथी सवय. आणि चौथी सवय म्हणजे सांध्यांची मोकळीक. वयाची 70 पार केल्यानंतर अनेक लोकांना असं वाटतं की सकाळी उठल्यावर सांधेदुखी आणि शरीरात ताठरपणा येणे हे टळणं शक्य नाही. परंतु रमेश भाऊने वर्षानुवर्ष असं वाटायचं ते शरीर लवचिक ठेवण्यासाठी पारंपरिक स्ट्रेचिंग करायचे, पण दुपारी पाठ दुखायची, त्यांच्या गुडघ्यांना सूज यायची. त्यांना वाटायचं की ते सगळं वयामुळे होतंय, पण ते चुकीचं होतं. आणि मग आली ती चौथी सवय जी त्यांच्या जीवनशैलीत बदलून टाकली. ते या सवयीला म्हणतात सांध्याची मोकळीक. हे योग नाही आहे मित्रांनो, किंवा हे पारंपरिक स्ट्रेचिंग सुद्धा नाहीये. हे वेगळी, सौम्य, शहाणपणाची आणि वयस्क माणसासाठी खूपच प्रभावी अशी पद्धत आहे. पारंपरिक जे स्ट्रेचिंग आहे ना, ते तरुण आणि लवचिक स्नायूसाठी बनलेले असते. पण जसजसं वय वाढत जातं तसतसं आपले सांधे कमी लवचिक होतात. जे व्यायाम 40 ते 50 वयात छान वाटतात ना, तेच व्यायाम 70 वर्ष उलटल्यानंतर शरीराला सूज किंवा जखम करू शकतात. आणि म्हणून अवघड स्ट्रेचिंग करण्याऐवजी रमेश भाऊनी आता आपल्या शरीराला ते देतात ज्याची त्यांना खरंच गरज आहे. एक सावकाश आदराने केलेली 7 मिनिटाची हालचाल. ते सुरुवात खुर्चीत बसून करतात. कोणतेही किचकटपणा नाही, कुठलंही आसन नाही, जमिनीवर बसण्याची गरज नाही. फक्त एक सुरक्षित आधार देणारी जागा. मग ते हळूवारपणे हालचाल सुरू करतात. खांदे गोलाकार फिरवणे, पायाचे घोटे फिरवणे, कमरेला दोन्ही बाजूने हलका झोका देणे, पाठीच्या कण्याला अगदी हळूवारपणे इंच इंच फिरवणे. ही हालचाल शरीराच्या त्या भागांना लक्ष करते जे रात्रीच्या वेळी सर्वात आधी किंवा सर्वात जास्त ताठरतात. पाठीचा कणा, कंबर, घोटे, गुडघे आणि खांदे. प्रत्येक हालचाल लहान, हेतुपुरस्सर आणि वेदनारहित असते. ते कशालाही जोर लावत नाहीत, फक्त शरीराचंच ऐकतात. श्वास घेतात आणि हळूहळू पुढे जातात. आणि तुम्हाला माहित आहे का, हे फक्त त्यांनी 2 आठवडे केले आणि 2 आठवड्यानंतर त्यांनी जे आधारासाठी काठी वापरत होते ती काठी त्यांनी बाजूला ठेवायला सुरुवात केली. 1 महिन्यानंतर ते स्वतः चालत बाजारात जाऊ लागले. काही आठवड्यातच त्यांना इतकं स्थिर वाटू लागलं की जो अनुभव त्यांनी गेले कित्येक वर्षात कधीच घेतला नव्हता. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे त्यांना पडायची भीती आता निघून गेली, जी एक शांत पण कायमची चिंता होती.
अनेक वयस्कर लोकांच्या मनात असते की ती नाहीशी झाली. अनेक लोकांना असं वाटतं की आपण चालताना पडू किंवा आपला तोल जाईल आणि असं होतं सुद्धा. परंतु काय आहे, की तुमच्या शरीराला सातत्याने सौम्य हालचाल जेव्हा तुम्ही करता, तेव्हा ती तुम्हाला एक अनमोल गोष्ट देते, स्वातंत्र्य. त्यामुळेच तुम्ही उद्यापासून सकाळी खुर्चीत बसून सुरुवात करा. प्रथम घोटे फिरवा, खांदे फिरवा, पाठीच्या कणाला हळूच फिरवा. श्वास घ्या. शरीरावर जोर देण्याऐवजी त्याला नीट सांभाळलं की ते कसं प्रतिसाद देतं हे जाणून घ्या. आता बघूया 5वी सवय. 5वी सवय म्हणजे सकाळचा प्रोटीनयुक्त नाश्ता. मित्रांनो, जर तुम्ही 70 वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल ना आणि सकाळच्या नाश्त्यात प्रोटीनकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं शरीर तुमच्या आत्मविश्वासाने चालायला लावणारे स्नायू आणि ताकद गमावत असू शकतं. 65 वर्षानंतर आपले स्नायू झपाट्याने आकुंचन होऊ लागतात. जोपर्यंत आपण ते थांबवण्यासाठी काही करत नाही ना, आणि त्या स्नायूंना वाचवण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे मित्रांनो. म्हणजेच काय, तर सकाळी नाश्ता घेणे. तर आता बघूया, रमेश भाऊ सांगतात की त्यांना आधी हे कधीच समजलं नव्हतं. त्यांना वाटायचं की हलका नाश्ता जसं की टोस्ट आहे, एक केळ आहे किंवा फक्त चहा कॉफी दिवस सुरू करण्यासाठी हे पुरेसं आहे. पण ते चुकत होते. आणि एका संशोधनानुसार जे माणूस सकाळी प्रोटीन खातात ते रात्री प्रोटीन खाणाऱ्याच्या तुलनेत आपले स्नायू जास्त चांगल्या प्रकारे टिकून ठेवतात. कारण रात्री लांब वेळपर्यंत म्हणजे जास्त वेळपर्यंत झोपल्यानंतर आपले स्नायू प्रोटीनसाठी उत्सुक असतात. जर आपण सकाळची ही संधी गमावली तर शरीर इतर गरजा पूर्ण करण्यासाठी स्नायू तोडायला लागतात. आणि म्हणूनच वसंत भाऊ आपल्या नाश्त्याला स्नायूचे जेवण असं म्हणतात. ते आता नाश्त्याकडे दुर्लक्ष करत नाही. ते रोज सकाळी किमान 25 ग्रॅम प्रोटीन खाण्याचे लक्ष ठेवतात. कधीकधी त्यांच्या नाश्त्यात 2 उकडलेली अंडी आणि सोबत थोडं पनीर असतं. इतर दिवशी दही, चिया सीड्स आणि जांभळ किंवा करवंद घालून बनवलेली एखादी स्मूदी असते. आणि जर वेळ नसेल तर एक प्रोटीन शेक तयार असतो. ही सवय फक्त स्नायू मजबूत ठेवत नाही, तर ऊर्जा टिकवण्यास, रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास आणि मानसिक थकवा दूर करण्यास आणि मनस्थिती सुधारण्यास मदत करते. आणि याच सवयीमुळे ते आजही ती कामे करू शकतात जे त्यांच्या वय जरी वाढलं तरीही ते कामं करू शकतात. ज्या वयात बरेच लोक म्हणतात की आता कशाला कामं करायची, आता बसून राहायचं आणि आराम करायचा. परंतु या वयातही ते काम करू शकतात. जसे की छोटे छोटे बाजारातून सामान आणणं असो, घर साफ करणं असो किंवा जिने चढणं असो, ह्या गोष्टी त्यांना सोप्या वाटतात. पण वसंत भाऊच्या सकाळच्या 5 सवयी खरंच खास आहेत की नाही? वय कसं येतं, तुम्हाला रोज कसं वाटतं आणि तुमचं आयुष्य किती आनंदात जातं, हे सगळं या सवयीवर अवलंबून आहे. उद्या या 5ही गोष्टी नीट करायला काही फार गरज नाही. सुरुवात एका छोट्या बदलाने करा. हळूहळू दिवसेंदिवस सगळं बदलत जाईल. तुमची ऊर्जा परत येईल, शरीराचा तोल सुधारेल, मन अधिक स्पष्ट होईल आणि शरीराच्या वेदना कमी होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला असं वाटावं की तुमच्या आरोग्यावर नियंत्रण पुन्हा तुमच्या हातात आले. रमेश भाऊकडून एक गोष्ट शिकायची आहे आणि ते नेहमी म्हणतात, म्हातारपण शत्रू नाही, तर आपल्याच सवयी आपलं शरीर आणि जीवनाचा उद्देश यापासून दूर नेतात. हा खरा शत्रू आहे. तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता त्यावर सगळं काही अवलंबून असतं. आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती करते, उद्यापासून सुरुवात करा. एक छोटी सवय निवडा. कदाचित फक्त 1 ग्लास पाणी प्यायचं असो किंवा 5 मिनिट बाहेर प्रकाशात उभं राहायचं असो, कुठलीही एक सवय असो, त्या सवयीपासून तुम्ही सुरुवात करा. आणि तुम्ही कोणत्या सवयीपासून सुरुवात करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणती सवय आधी करून पाहणार आहात. आणि हो, सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. कारण वय वाढणं म्हणजे हार मानणं नाही,
तर ते स्वातंत्र्य असू शकतं, उत्साह असू शकतो आणि तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ असू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तर तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर जरूर करा. धन्यवाद.